मैत्रिणींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील भाग्यश्री क्रिएशन मध्ये खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग. कोणताही मापाचा कटोरी ब्लाउज असेल, कटोरी तुम्हाला लांब होते, परफेक्ट तुमच्या बॉडीच्या शेप मध्ये ती परफेक्ट असं आपल्या छातीमध्ये बसत नाही, किंवा तुम्हाला कटोरी तिरकस वाटते, किंवा कटोरीचा टक्स आहे तो व्यवस्थित येत नाही, तिरकस येतो, किंवा कटोरी भरपूर असे कटोरी ब्लाउज बद्दल प्रॉब्लेम असतात आणि भरपूर जणांचे मेसेज येतात व्हॉट्सअपला की ताई कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग आम्हाला सांगा. खूप रिक्वेस्ट आहे, कमेंट पण असतात की ताई कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा दाखवा, आणि आता तर कॉल पण येतात की आम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवा. तर आज मी कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने. तर तुम्हाला ही पद्धत आवडते की राजाराणी कोचिंग पद्धतीने शिकवते ती पद्धत आवडते? दोन्ही पैकी तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कोणती पद्धत आवडते. ओके, चला तर आता आपण सुरुवात करूयात व्हिडिओला. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि आपलेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला व्हिडिओची मदत होईल. जर तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला असेल, पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात. किंवा तुम्हाला ऑनलाईन ब्लाउजचा कोर्स करायचा असेल तर प्ले स्टोर वरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपल्या ऍप वरती ऑनलाईन क्लासेस घेतले जातात. क्लासेसचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कायमस्वरूपीसाठी दिले जातात. परफेक्ट ब्लाउज बसतात. पेपर पॅटर्न ऑनलाईन क्लास, सगळे जे स्टुडंट आणि कस्टमर आहेत त्यांचे रिव्ह्यू आणि फीडबॅक जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला सर्व रिव्ह्यू आणि फीडबॅक बघायला मिळतील. मैत्रिणींनो, चला आता आपण सुरुवात करूयात. आता आपण कटिंग करणार आहोत. जे पण मेजरमेंट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जातील. सगळ्यात आधी आपल्याला वरती एक स्ट्रेट लाईन मार्किंग करायची असते. स्ट्रेट लाईन कंपल्सरी मार्किंग करत चला, म्हणजे वरती जो आपला पेपर क्रॉस कट झालेला असतो तिथून आपण एक स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची. इथून आपल्याला शोल्डर टाकायचं असतं. जे पण तुमचं फुल शोल्डर असेल तुम्ही घेतलेलं त्याच्यामधून कंपल्सरी 2.5 इंच मायनस करा. माझं शोल्डर आहे 14 मधून मायनस जर आपण 2.5 केलं 11.5 झाले. आता याचा दुसरा भाग करायचा डिवाइड 2, किती झालं 5.75. भले तुमचं कोणतंही शोल्डर असेल, शोल्डर मधील कंपल्सरी 2.5 इंच मायनस करून त्याचं अर्ध करून टाकायचं. समजा तुम्हाला कॅल्क्युलेटर समजत नसेल, इंच टेप वरून करा, इंच टेप मध्ये पण करता येतं बघा. 14 इंच शोल्डर, 2.5 इंच जर आपण मायनस केलं 11.5 झालं. आता इथून टेप आपण फोल्ड करून टाकायचं, म्हणजे त्याचं अर्ध. 11.5च्या अर्ध जर आपण केलं किती मिळालं 5.25. हे बघा 6 इंचला 2 लाईन कमी 5.25. 5.25 इंच माझं शोल्डर आलं. शोल्डर वरती एक मार्किंग केलं. ओके, शोल्डर मार्क केलं. शोल्डर मार्क केल्यानंतर इथून मुंडा टाकायचा. मुंडा मी टाकणार आहे 5.5 इंच. 5.5 इंचावरती आपण मुंडा मार्किंग केला. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे इतकं कळत नसेल तर तुम्ही ही पद्धत पण वापरू शकता. खूप सुंदर ब्लाउज बसतात. मी सुद्धा स्वतः कस्टमरचे ब्लाउज ह्या पद्धतीने शिवते. ओके, समजा तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने थोडं डिफिकल्ट वाटतं, कोणाकोणाला कॅल्क्युलेटर समजत नाही, ओके, तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा. तर मी तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर या पद्धतीनेच प्रिन्स कट, कटोरी, 3 पीस प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक सर्व प्रकार तुम्हाला मी ह्या पद्धतीने दाखवू शकते. ओके, आणि 20 तारखेपासून आपला लाईव्ह जो फ्री क्लास सुरू होतोय तो सुद्धा आपण ह्याच पद्धतीने बघूया. जर तुम्हाला ही मेथड छान वाटली तर नक्की ट्राय करून बघा. ही जी लाईन आहे ही लाईन आपण सरळ मार्किंग करून घेऊ. लाईन सरळ मार्क करून घेतली. मुंड्याला आकार द्यायचा असतो. लाईन सरळ मार्किंग करून घेतली. लाईन सरळ मार्क केल्यानंतर छातीचा आपण चौथा भाग टाकणार आहोत. छातीचा चौथा भाग, छाती आहे 32चा दुसरा चौथा भाग केला, किती मिळणार आहे 8. 8 चौक 32. छातीचा चौथा भाग मार्किंग केला. त्यापुढे कंपल्सरी 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे. आता इथून आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्क, पाठीमागच्यासाठी 1.25 इंच, पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंच, पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच. हे सर्व मार्क लक्षात घेऊन आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. गळा रुंदी घ्यायची आहे तुम्हाला 2.5 इंच. गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच. गळा उंची टाकूया. गळा आहे माझा पाठीमागचा 9.5, अर्धा इंच प्लस करायचं. 9.5 इंचामध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं तर 10 इंच मार्किंग केलं.
खाली बॉटमला आपण गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आता आपण हा बॉक्स सरळ तयार करून घेणार आहोत. बॉक्स आपण सरळ तयार केला. आर्महोल कर्व घ्यायचा. आर्महोल कर्व जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या ब्लाउजला परफेक्ट असे शेप येतात, म्हणजे कुठेही चुकत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान येत असते. बॅक पार्टला इथपर्यंत आपण रेडी झालेलो आहोत. आता पुढे जाऊयात. उंची टाकायची आहे. ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच प्लस करा. किती होईल? 15. भले तुमची उंची कितीही असू द्या, 1 इंच आपण प्लस केलं. त्यानंतर इथून एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. कमरेचा चौथा भाग करा. कमर आहे 29 इंच. 29 ला डिवाइड 4 करा. किती होईल? 7.25. 7.25 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यापुढे 1 इंच पाठीमागचा टक्स घ्या. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करणे कंपल्सरी. तुमचा कमरेचा चौथा भाग, पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. 1.5 इंच शिलाई मार्जिन दोन्ही लक्षात घ्यायचे. सरळ लाईन्स मार्क करून घ्यायचे आहे. पाठीमागचा टक्स किती घेणार? 35 इंच छाती असेल तेव्हा टक्सची रुंदी 3.5 इंच घ्यायची आहे. ओके. 35च्या पुढे गेली तर रुंदी 4 घ्या. टक्सची उंची किती घेणार? जर तुमची ब्लाउजची उंची 13.5 इंच पर्यंत तयार असेल तेव्हा तुम्ही 4 इंचचा टक्स घ्या. 13.5 इंचच्या पुढे जर उंची तुमची असेल तर तेव्हा तुम्ही 4.5 इंचचा टक्स घ्या. या टक्स पासून बाहेर अर्धा इंच, इकडे पण बाहेर अर्धा इंच, टोटल 1 इंच आपण टक्स साठी मार्किंग केलं. हे आता आपण वरती जॉईन करून घेऊयात. अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला बॅक पार्टचं ड्राफ्टिंग? अगदी 5 मिनिटात झालं. आता आपण परत फ्रंट पार्ट साठी एक दुसरा पेपर घेणार आहोत. त्यावरती फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करणार आहोत. सगळ्यात आधी वरती आपल्याला एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची असते. साईडला पण आपण एक सरळ लाईन मार्क करून घेऊ, कारण पेपर माझा अनइवन कट झालेला आहे. बघा, कुठे क्रॉस कुठे काय असं एकसारखा पेपर आपला कट होत नाही. ओके. मग त्यामुळे आपण आधीच एक स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची, म्हणजे आपले जे पण त्याच्या पुढचे मार्किंग असतात ते छान असे परफेक्ट येतात. पाठीमागे जेवढं शोल्डर टाकलं 5.25, सेम 5.25 इंच शोल्डर आपण पुढे मार्किंग करूया. मुंडा टाकला होता 5.5 इंच, पुढे घ्यायचा आहे फक्त 5 इंच. मागच्या मुंड्यामधून पुढचा मुंडा अर्धा इंच मायनस करून टाकायचा. क्लिअर? ही लाईन आहे शोल्डरची, ही आपण खाली सरळ जॉईन करूया. गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. छातीचा चौथा भाग टाकायचा. 8 चौक 32चा चौथा भाग. ओके. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं आहे. पाठीमागे 1.25 इंच क्रॉस मार्क केलं, पुढे 1 इंच क्रॉस मार्किंग. आर्महोल कर्व घ्यायचा, व्यवस्थित छान असं सेट करायचा. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ब्लाउजची पूर्ण उंची टाकूया. ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14. 1 इंच प्लस केलं, 15 इंचावरती मार्किंग केलं. पुढचा गळ्याची उंची आहे 6.5 इंच. गळ्याची उंची पण मार्क करून घेतली. इथून आपण गळा मार्किंग करूया. इथून ब्लाउजची पूर्ण उंची मार्किंग करूया. खाली तुम्हाला बेल्ट किती आवडतो? ओके. योक पट्टी, क्रॉस पट्टी, तुम्ही जे पण म्हणत असाल ते. तर मला खालचा बेल्ट आवडतो 2.5 इंचाचा. मग मी 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. ही लाईन पण आपण सरळ जॉईन करून घ्यायची. कमरेचा चौथा भाग टाकून घेऊयात. कमर आहे 29, चौथा भाग केला 7.25. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करणे कंपल्सरी. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं. वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली. खाली पण आपण 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहोत. हा पूर्णपणे बॉक्स आपण रेडी करून घ्यायचा. आर्महोल कर्व घ्यायचा. छान असं गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता कटोरीची साईज किती मार्किंग करायची? छोटी साईज असेल तर 4.5 इंच कटोरी साईज मार्किंग करा. साईज मोठी असेल
तर तुम्हाला 5.5 इंच कटोरीसाठी मार्किंग करावं लागेल. का? कारण छोट्या साईज मध्ये काय असतं, छाती कमी असते आणि साईड पार्ट त्यांचा जास्त असतो. मोठ्या साईज मध्ये काय असतं, छाती कमी असते आणि साईड पार्ट त्यांचा कमी असतो. ओके, तर अशा वेळेला आपल्याला कटोरी मोठी लागेल, म्हणून साईड पार्ट कमी आला तरी चालेल. पण जेव्हा छातीची साईज कमी असेल तेव्हा कटोरी छोटी आणि साईड पार्ट मोठा, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. कटोरीसाठी मार्किंग केलं, ही लाईन आपण सरळ वरती जाऊ द्यायची असते. इथून कंपल्सरी 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. इथून 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं गळ्यावरती. ही लाईन पण अशी क्रॉस जोडून घ्यायची. लाईन पण क्रॉस जोडून घेतली. आता हा शेप आपल्याला मिळाला, याच्यामधून कटोरीचा आकार द्यावा लागेल. परफेक्ट, बघा किती परफेक्ट असा आपला कटोरीचा शेप आला. आता आपण कटोरी जेव्हा वाढू तेव्हा अजून तिला छान असा शेप मिळणार आहे. इथून आता आर्म होल कर्व घ्यायचा, सेट करायचा आणि ही जी योकपट्टी आहे, योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. बघा एक वेगळी पद्धत सांगितली. आता हे आपण कट करून घेऊ आणि कट केल्यानंतर तुम्हाला मी याचा कटोरी कशी वाळवायची ते दाखवणार आहे. अगदी 10 मिनिटात तुमचा कटोरी ब्लाउज कटिंग होईल. इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे, नक्की ट्राय करून बघा. बघा कटोरी इतकी छान आणि इतकी छोटी दिसते. आता माझी छातीची साईज कमी आहे, त्यामुळे मला छोटीच कटोरी लागते. पण आपण ह्या कटोरीला अजून वाढवायचं आहे. वाढवल्यानंतर तुम्हाला कळेल. ओके, बॅक पार्ट पण आपण कट करून घेऊया. अगदी झटपट आणि बघा किती सुंदर कटिंग होतं. आता कटोरी कशी वाळवायची? कटोरी वाळवण्यासाठी मी एक पेपर घेतला. कटोरी आपण ठेवून घ्यायची असते. कटोरी अशी ठेवून घेतली. आता कटोरी वाळून घेऊया. जशी पण कटोरी आहे, कटोरीच्या बाहेर 1/2 इंच असं वाढवून घ्यायचं. या साईडने जशी पण कटोरी आहे तशी आपण तिला मार्किंग करून घेऊ. आता इकडून आपल्याला 1 इंच वाळवायची आहे. 1 इंच वरती एक लाईन, इकडून पण 1 इंच, त्यावरती 1 लाईन इतकी कटोरी वाढवून घ्यायची. दोन्ही पॉइंटचा कंपल्सरी सेंटर घ्यायचा आहे. भले तुमची साईज कोणतीही असू द्या, कटोरी सेम पद्धतीने वाढवा. सेंटर वरती एक मार्क, इथून पण 1 इंच 1 लाईन इतकं कंपल्सरी खाली जायचं. इथून अर्धा, इथून अर्धा. ही लाईन इथं जोडायची आहे. ही लाईन आपण ह्या सेंटरला जोडूयात. ही लाईन इकडे जोडायची. आता हा 1/2 इंच पॉइंट इथं जोडायचा. छान असा हलक्या हाताने आकार द्या.
परफेक्ट. बघा कटोरी किती सुंदर तयार झाली. आता आपण ही कट करून घेऊ. आता इथं टक्स कसा देणार, तर इथून 1 इंच एक लाईन मार्किंग करायचं, इथून पण 1 इंच एक लाईन मार्किंग करायचं. इथून हा जो सेंटर आहे इथून कंपल्सरी 2.5 इंचावरती एक मार्किंग. हे झालं आपलं कटोरी ब्लाउजचं कटिंग. आता कट करूया. आता इथून जर आपण व्यवस्थित अशी स्टिच टाकून घेतली या 2.5 इंचावरती आणि स्टिच टाकल्यानंतर कटोरीला जर ओपन केलं तर कटोरीचा पप एकदम छान आणि सुंदर मिळेल. बघा स्टिच टाकलेली नाहीये, फक्त मी एक असंच तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. बघा कटोरीचा पप किती छान दिसतोय. 32 छातीमध्ये कटोरी किती परफेक्ट बसणार आहे. क्लिअर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग करू शकता. हा झाला आपला बॅक पार्ट, ही झाली कटोरी. त्यानंतर हा राहिला आपला साइड पार्ट. बघा कटोरी सुद्धा परफेक्ट जॉईन होईल, कुठेही कमी जास्त होणार नाही. आता बाहीचं कटिंग तुम्हाला दाखवते लास्ट मध्ये. बाही कटिंग साठी बाहीची उंची टाकायची असते. बघा डबल फोल्ड पेपर आहे, पेपरची फोल्ड बाजू आणि ओपन बाजू माझ्या समोर आहे. इथून आपण बाहीची उंची टाकूयात. मला बाही घ्यायची आहे 5 इंच. 1 इंच प्लस करायचं, किती होईल 6 इंच. 6 इंचावरती आपण एक मार्किंग करायचं असतं. मार्किंग केलं. इथून आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे 3 इंच. इथून पण ही लाईन आपण सरळ मार्क करूया. या लाईन वरती छातीचा चौथा भाग टाका. 32 चा चौथा भाग काय येईल 8 इंच टाकला. इथून ही लाईन ह्या कोपऱ्याला क्रॉस जोडायची. क्रॉस जोडली. दोन्हीचा सेंटर घ्यायचा असतो, दोन्ही पॉइंटचा सेंटर घेतला. सेंटर मध्ये वरती अर्धा खाली अर्धा असं मार्किंग केलं. मार्किंग केल्यानंतर इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंच कंपल्सरी आतमध्ये मार्किंग करायचं. केलं. खाली 5 इंच येणे प्रत्येक साइड साठी फिक्स कंपल्सरी. हा पॉइंट आहे, इथून आपण इथं जोडूया. हलक्या हाताने आकार द्या. हा इथं जोडायचा आणि इथून पुढे कंटिन्यू. सेम आता इथून आकार देऊन घ्यायचा, खाली इथं जोडायचा, पुढे कंटिन्यू करायचा. अशा पद्धतीने बाहीचं कटिंग करा. आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी सहज आकार दिला, पण तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर हळूवार छान अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. दंडगेर आहे 12 इंच, सॉरी दंडगेर आहे 11.5 इंच. 11.5च्या निम्म किती होईल 5.25. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ऍड करू. 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घेतलं. बाहीचं कटिंग सुद्धा आपण करून घेऊया. मागचा मुंडा कट केला, बाही ओपन करायची आणि ओपन केल्यानंतरच पुढचा मुंडा कट करायचा असतो. किती परफेक्ट असा शेप कट झाला, एकदम छान निघाला. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कटोरी ब्लाउजचं जे कटिंग आहे ते रेडी आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते ते पण सांगा. तुम्हाला ह्या पद्धतीने व्हिडिओज बघायला आवडतील का ते पण सांगा. तुम्हाला कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, 3 पीस प्रिन्स कट, बोटनेक, कॉलर अशा सर्व ब्लाउज सोप्या पद्धतीने शिकवले जातील. मैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा. घरी बसून तुम्हाला अगदी छान परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने शिकवले जाणार आहे. 20 तारखेपासून आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लास पण सुरू होतोय अगदी फ्री मध्ये. असंच तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलं जाणार आहे. ब्लाउज वरून मापे, अंगावरून मापे सर्व शिकवलं जाईल. तर ज्यांना कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे ते सुद्धा 20 तारखेपासून आपला क्लास जॉईन करू शकतील. चला तर आपण आपला क्लास थांबूयात. कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. बाय.